आज दत्त जयंती. लोक दत्तात्रय म्हणतात, पण खरं म्हणजे दत्तच मूळ स्वरूप हे दत्तगुरूच. त्यांचं आज प्रकटीकरण, ते परब्रह्म स्वरूप. त्यांना जन्म आहे असं म्हणणे योग्य नाही आणि मृत्यू आहे असं म्हणणे योग्य नाही. या विश्वामध्ये प्रकटणे हा त्यांचा अवतार स्वरूप आहे. त्या परब्रह्म अवतार स्वरूप सद्गुरू रूपामध्ये. आणि देहाचं विसर्जन हे सुद्धा जे जे आकार स्वरूप आहे त्याचं विसर्जन झालं पाहिजे या नियमाप्रमाणे केलेलं असतं. म्हणून सद्गुरू देहरूपाने असताना सुद्धा ते परमस्वरूपच असतात आणि देह त्याग केल्यानंतर सुद्धा ते परमस्वरूप सर्वत्र सदोदित असतं. दत्त या शब्दाचा अर्थ असा आहे, सदा हजर, कधीही गैरहजर नाही, कधीही नाही असं नाही. सदोदित, सर्वत्र, समपणे, समान स्वरूप, अखंडपणे हजर असणे. दत्त म्हणजे सदा हजर, प्रकट. म्हणजे कधी नाही असं नाही, ते आहेतच आहेत. ते परब्रह्म स्वरूप देह आकारामध्ये आजच्या दिवशी प्रकट झालं म्हणून त्यांना दत्तगुरू असं म्हणण्यात आलं. ब्रह्मा विष्णू महेश तीन देव लोक त्यांना खूप मानतात, पण ते सुद्धा आपल्यातच आहेत. सर्व 33 कोटी देव आपल्यात आहेत. सद्गुरू विना देव नाही दुजा त्रैलोकी. सद्गुरू हाच खरा देव आहे. सर्व देवांना देवत्व देणारा तो आहे. त्याचे स्वरूप आजच्या दिवशी प्रकट झाले. गोष्टी खूप आहेत, कथा तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. कथा ऐकून काय करणार तुम्ही? काय प्राप्त होईल तुम्हाला? त्या क्षणाची करमणूक. रामकथा जाऊन ऐकतात, हरिकथा जाऊन ऐकतात, करमणूक करतात, कीर्तनाला जातात, ऐकतात, करमणूक करतात. बोध घेतला पाहिजे, ज्ञानबोध घेतला पाहिजे. देहरूपाने या विश्वामध्ये आपण जन्म घेऊन आलो आहोत. 84 लक्ष जीव योनी फिरून मदभाग्याने महत् प्रयासाने हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. सद्गती प्राप्त झाली पाहिजे ना, नाही तर पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा आहेच. सद्गती प्राप्त होण्यासाठी एकमेव मार्ग सद्गुरू भक्ती. आणि सद्गुरू भक्तीशिवाय मोक्ष नाही, मुक्ती नाही. जे आपण देवादिकांना भजतो त्यांच्याही कृपेने मोक्ष मिळतो, पण ती मुक्ती शाश्वत नाहीत. जगामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता, समीपता, स्वरूपता या 3 मुक्ती देह रंगरूप आकाराने असणारे देव जे आहेत त्यांना भजल्याने प्राप्त होते. मात्र सद्गुरूला भजल्याने ती शेवटची सायुज्य मुक्ती प्राप्त होते. पहिल्या 3 भक्तीमध्ये पुण्यजन्म आहे, पुण्य संचित आहे. तोपर्यंत देवताजवळ राहता येतं, त्याच्या देवलोकात राहता येतं. पण पुण्यसंचित संपलं की परत जन्म घ्यावा लागतो. मात्र सद्गुरू भक्ती केली तर पुन्हा जन्म नाही, येणे नाही, जाणे नाही. कारण का? सद्गुरू तुमचे मूळ स्वरूप दाखवतात. कोणी विचारलं तुम्हाला देव कुठे आहे, तर तुम्ही सांगता माझ्या आत आहे, विश्वात आहे, सर्वत्र आहे असं तुम्ही म्हणता. पण तुझ्यात आहे, तो तुला ओळखता आला नाही. तू तुलाच ओळखत नसेल तर तुला जगाची ओळख काय असणार? तो तुझ्यातच आहे, त्याला तू पाहिलंस, त्याला अनुभवलंस तर विश्वात असणारा परमात्मा सर्वांच्या ठिकाणी असा अनुभव तुला प्राप्त होईल. तुला कुठे शोधायला जायची गरज नाही. जग न जाये गयेशी न जाये काशी.
तुझं आहे तुझं पाश, तो तुझ्याकडेच आहे. श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये? मी वैकुंठाला नाही, मी काशीला नाही, मी गयेला नाही. जिथे माझे भक्त माझे भजन गातायत तिथे मी आहे. तत्र मी तिष्ठतो नारदा, तिथे मी उभा आहे असं म्हणतात ते. म्हणजे जिथे भक्ती आहे तिथे देवाची प्रचिती आहे. पण मार्ग कोण दाखवणार? अज्ञान मार्गामध्ये अनेक भक्तीचे मार्ग लोकांनी करून ठेवलेले आहेत आणि सगुण भक्तीच्या नावाने अनेक प्रकारे अज्ञानामध्ये भक्ती केली जाते. भक्ती अद्वैताची झाली पाहिजे, निर्गुणाची झाली पाहिजे. सगुण निर्गुण एक गोविंदुरे. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहेत, ते परब्रह्म स्वरूप आहेत. कारण त्या परब्रह्माचं स्वरूप सगुण आहे, मूळ स्वरूप सगुण आहे. हा दत्त जो प्रकट झाला देहरूपाने, ते आजच्या दिवशी प्रकट झाला जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी. आणि म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो. पण आपल्या संप्रदायामध्ये दत्तगुरूला फार महत्त्व आहे. दत्तगुरूंचे जे नवनाथ, त्या नवनाथापैकी रेवणसिद्ध किंवा रेवणनाथ म्हणतात, त्यांच्यापासून आपला संप्रदाय सुरू झाला. रेवणसिद्धांचे शिष्य मरुडसिद्ध, मरुडसिद्धांचे शिष्य काळसिद्धांचे शिष्य गुरुलिंग जंगम महाराज, त्यांचे शिष्य भाऊसाहेब महाराज, त्यांचे शिष्य सिद्धरामेश्वर महाराज, त्यांचे शिष्य निसर्गदत्त महाराज आणि त्यांचे शिष्य तुमच्यासमोर बसलेले अवधूतानंद महाराज. अशी गुरुपरंपरा आहे, दत्तात्रयापासून चालू झाली. आणि पण गुरुचं स्वरूप देह आकार रूप एवढं मर्यादित नाही. ते निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आहे. ते कळण्यासाठी शास्त्रामध्ये नवविधा भक्ती सांगितली आहे. मी दत्तात्रयाची गोष्ट सांगणार नाही तुम्हाला, बोललोच तुम्हाला, गोष्टी तुम्हाला सगळ्या पाठ आहेत. मी भक्ती सांगणार आहे, ज्ञान सांगणार आहे. तर शास्त्रामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. ते परमस्वरूपाची प्रचिती येण्यासाठी, म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची प्रचिती येण्यासाठी. मी कोण, देव कोण, 33 कोटी देवांचं स्वरूप काय आहे, देवी देवतांचं स्वरूप काय आहे. अज्ञान भ्रांती दूर होऊन, संशय दूर होऊन मूळ स्वरूपाची प्रचिती येण्यासाठी नवविधा भक्ती सांगितली. त्यातली जी पादसेवन भक्ती आता आपण वाचली आहे. पादसेवन भक्तीला फार महत्त्व आहे. दत्तगुरूंच्या ज्ञानामध्ये, बोधामध्ये वारंवार उल्लेख आहे त्याचा. सद्गुरूचे पाय शेवावे तेव्हा सद्गती प्राप्त होते. सद्गुरूच्या चरणापासून भागीरथी वाहते, गंगा वाहते. शिवसुद्धा, शंकर भगवान, ते सुद्धा राम राम म्हणत बसले होते. राम म्हणजे आत्माराम, त्याचं नामस्मरण करत बसतात 24 तास. सगळ्या 33 कोटी देवांचे गुरु होते बृहस्पती. त्यामुळे त्या देवांना देवत्व आले. रामकृष्णाला देवत्व आले त्यांच्या गुरुमुळे आले. गुरु हा परमात्मा परेशु असा ज्याचा विश्वास आहे त्याच्या ठिकाणी देव आहे असा त्याला अनुभव प्राप्त होतो. म्हणून पादसेवन म्हणजे काय? सद्गुरू चरणाची महती गाणे, सद्गुरू चरणाची महती ओळखणे. ओंकार स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ते सद्गुरू चरणाचं स्वरूप आहे. तिथून सगळ्या विश्वाचा प्रारंभ झालेला आहे. ओंकार स्वरूप आपण म्हटलं आताच. जे काही तुम्ही भजन गाता त्या भजन त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल किंवा त्याची प्रचिती पण येईल तुम्हाला. नुसतं म्हणायचं म्हणून भजन म्हणून फायदा नाही. मंदिरात जायचं म्हणून जायचं, हार तुरे व्हायचे, नमस्कार करून यायचं, काहीतरी मागायचं, ही भक्ती खरी नव्हे. तर तुमच्या आत जो देवीश्वर आहे त्याला ओळखा. तर मंदिरातला तो तुम्हीच आहात असं तुम्हाला अनुभव प्राप्त होईल. तुमचे स्वरूप आहे सर्व ठिकाणी असा अनुभव प्राप्त होईल. तो सद्गुरू कृपेने होणार. सद्गुरूच्या आशीर्वादाने
तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार, स्वरूपाचे ज्ञान, परमात्मा स्वरूपाचे ज्ञान, परमस्वरूपाचे ज्ञान. कारण भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. म्हणून अशी तशी भक्ती न करता, कोणी काही सांगीवांगी भक्ती न करता, शास्त्रोक्त भक्ती, नवविधा भक्ती, श्रवण कीर्तन, विष्णुस्मरण आणि मग पादसेवन, मग वंदन आहे, अर्चन आहे, आणि मग दास्य भक्ती आहे, सख्य भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती आहे, अशा नवविधा भक्ती आहे. तर पादसेवन भक्ती, सद्गुरु भक्ती जी आहे ती सद्गती कारणे असं म्हटलेलं आहे. सद्गती, सद्गती म्हणजे काय? लोकांना काय वाटतं सद्गती मिळणे म्हणजे मला स्वर्गाला जाय आणि मला मार्ग मिळणे. अरे बाबा, स्वर्ग ही कल्पना आहे. स्वर्ग म्हणजे जिथे आनंद आहे, पंढरी आहे, काशी आहे. काशी म्हणजे काय? तीर्थक्षेत्र. तीर्थ म्हणजे आमच्या अभंगामध्ये काया काशी असं म्हणतो. हे तुमचे शरीर ही काशी आहे. हे शरीर पापचरणाने लावलं तर त्याची काशी केली तसं लोक म्हणतात, ते थोडं चेष्टेने म्हणतात. पण जी पुण्यकार्याने लावली तर तिथेच तुम्हाला सगळे देव आढळणार आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार. म्हणून तुमची काया ही पंढरी आहे, काया ही काशी आहे. ते काया याला महत्त्व किती द्यायचं हे कळलं पाहिजे. आता आत्माराम बसलाय त्याला महत्त्व दिलं पाहिजे, त्याला बसलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे. तर ते ओळखले म्हणजेच मोक्षमुक्ती आहे. तुम्ही तेच होऊन राहता, मग पुन्हा जन्म नाही, मरण नाही. तुम्हाला देह तुमचा जाईल, आत्मस्वरूपाने तुम्ही सदोदित राहता. ती प्रचिती सद्गुरू देतात. सदगती, जे शाश्वत स्वरूप आहे. सद म्हणजे सदासाठी जे आहे, गती म्हणजे ज्ञान, त्याचं ज्ञान त्या स्वरूपाकडे घेऊन जातात तुम्हाला आणि ते स्वरूप होऊन राहतात तुम्हाला. देवाच्याकडे गेलात, भक्ती गायलीत आणि ती भक्ती सद्गुरूने दाखवली त्यामुळे गायली तर तुम्ही देवच होऊन राहता. देव पाहायला गेलो तिथे देवचिरून राहिलो, देवचिरून ठेवलो म्हणजे राहिलो. तर भक्ती करा तुम्ही, जी सांगितली नवविधा भक्ती ती केली पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या आज जो परमात्मा आहे तो तुम्हाला अनुभवायला येणार आहे. असा बोध सद्गुरू सदोदित करतात. सद्गुरू हे परमस्वरूप आहे आणि ते दत्तात्रयाच्यापासून प्रारंभ झालेला आहे. तर व्यासमुनीने त्याच्यासाठी सगळं मोठं शास्त्र लिहून ठेवलं, वेदांताचा अभ्यास केला आणि वेदांत हे आपल्याला शास्त्र, उपनिषद, श्रुतिस्मृती, पुराण आणि मग अनेक ग्रंथ जे निर्माण झाले ते त्याच्यातून निर्माण झाले आहेत. ते सत्शास्त्र जे आहे, जो परब्रह्मस्वरूप आहे त्या तुमच्यातच आहे असा तुम्हाला अनुभव येण्यासाठी आहे. तुम्ही देहाला जर पंढरी केलीत, देहाला जर तुमच्या काशी केलीत, म्हणजे पवित्र केलं, देहमन पवित्र झालं तर तो परमात्मा तुमच्यात आहे असा तुम्हाला अनुभव येतो. ते पवित्र नाही आहे कारण का? वासना आहे, ती इच्छा आहे, भावना आहे, कल्पना आणि अहंकार आहे, त्यामुळे ते अपवित्र झालेलं आहे. तर त्या वासना, कल्पना, भावना आणि अहंकार आहे ह्याचं ज्ञान झालं पाहिजे आणि तो त्याचा किती उपयोग करायचा किंवा किती त्याचा त्याग करायचा की नाही करायचा याचं ज्ञान झालं ते फक्त सद्गुरूच करून देऊ शकतात. तेव्हा तुमच्या निजस्वरूपाची प्रचिती तुम्हाला येणार आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी परमस्वरूप आहे, मी परमात्मा आहे, मी श्रीकृष्ण आहे, भगवान आहे, मी तुमच्यातच आहे. पण तुम्हाला का दिसत नाही? तर तुम्ही तुमच्या आतमध्ये काही दुसरं भरून खूप काय ठेवलेलं आहे. मी त्याखाली झाकला गेलेलो आहे. ते दूर करा, मग माझे स्वरूप तुम्हाला कळेल. ते दूर करण्याचं कार्य सद्गुरू करतात, ते तुमच्याकडून करून घेतात आणि ती तुमची सद्गती आहे. म्हणून सद्गुरूचरण सद्गती मिळाली तर तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकता, मुक्त होता. आणि सगळ्यात मोठं, जीवनातल्या तुमच्या आपत्ती संकट आहेत त्याच्यातून मुक्त होता. कारण तुमची दुर्बुद्धी जाते, सुबुद्धी येते, देहबुद्धी जाते, आत्मबुद्धी प्राप्त होते आणि मग ज्ञानस्वरूप होऊन तुम्ही जे जे कार्यक्रम करता ते यशस्वी होते आणि मग त्याची फळं पण तुम्हाला सुखाची, आनंददायक मिळतात. म्हणजे जीवनामध्ये खरा आनंद तुम्ही भोगता, खरं सुख, शांती, समाधान भोगता. ते सद्गुरूच्या ज्ञानबोधाने, सद्गुरूच्या कृपेने होतं. म्हणून सद्गुरूची सेवा केली पाहिजे. सद्गुरूची सेवा काया वाचा मनोभावे असं म्हटलेलं आहे. कायेने, वाचेने आणि मनाने. तुम्ही जर शारीरिक
तुमची तब्येत चांगली असेल तर सद्गुरूची सेवा, सद्गुरूचं स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन काय जी सेवा करता येईल, जिथे कमतरता आहे ती सेवा करा. तुमचे शरीर बरोबर नाही तर तुम्ही वाचिने त्याचं भजन गावं, त्याचे ज्ञानप्रचार करू, तुम्ही ते करू शकता. आणि तेही तुम्हाला जमत असेल तर मानसपूजा सर्वात श्रेष्ठ सांगितले आहे त्याप्रमाणे करू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जे शक्य आहे त्या प्रकारे करू शकता, जे शक्य आहे त्या प्रकारे करू शकता. पण सद्गुरू सेवा घडली पाहिजे, नामस्मरण नित्यानेमाने झालं पाहिजे आणि देव ईश्वर माझ्यातच आहे हा विश्वास पक्का झाला पाहिजे. मग मोक्षमुक्ती सहज आहे. आणि मग तुम्हाला आयुष्यात कुठल्या प्रकारचं दुःख आपत्ती आली तरी तुम्ही सहज पार करणार. हे विश्व आहे ना, विश्वात देहरूपाने वावरतात ना, संकट खूप येणार. इथे सगळ्यात पावलोपावली धोका आहे. जग मायेने भरलेलं आहे, वेदाने भरलेलं आहे, फसवा आहे. इथे काही खरं नाही, सारखा बदल होत असतो. इथे पंचमहाभूतांचा खेळ चालू आहे. आज थंडी आहे, उद्या गरमी आहे, परवा चक्रीय वादळ आहे, परवा भूकंप आहे, महापूर आहे, अनेक आपत्ती आहेत, वैश्विक आपत्ती आहेत, आर्थिक आपत्ती आहेत, शारीरिक आपत्ती आहेत, अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, संकट आहेत. हे चालूच राहणार आहे. परंतु जर तुमच्याकडे ज्ञान असेल, त्या ज्ञानामुळे तुम्ही सहज मुक्त होता. आणि ते सगळ्यात मोठं असतं, सद्गुरू तुम्हाला प्रदान करतात आणि मग तुम्हाला सगळ्या प्रसंगातून लिलया मुक्त करतात आणि हे जीवन तुमचं सुखाचं करतात. म्हणून काही झालं तरी भक्ती सोडू नका. जसं भाऊसाहेब महाराज म्हणाले, अंगावर वीज पडली तरी ध्यानाला बसल्याचं ध्यान सोडू नकोस, सद्गुरू वाचवेल तुला. तुझ्या घरात प्रेत झाला तरी तुझी 4 भजनं आहेत ती सोडू नकोस, ध्यान सोडू नकोस. त्या दिवशी भजन भक्ती कर. देवाला कुठलंही भक्ती करण्याला बंधन नाही. देवाला शिवाशिव नाही. देवाच्या ठिकाणी अपवित्र पवित्र असं काही नाही, तो सर्व ठिकाणी आहे. त्याच्याशिवाय रिक्त जागाच नाही, अशा ठिकाणी तो सर्व ठिकाणी आहे. सदोदित तुझ्या बरोबर आहे. मग ज्या स्थितीमध्ये आहेस त्या स्थितीमध्ये तुझ्या बरोबर आहे. म्हणून खाता पिता उठता बसता रतिसुखाच्या वेळी नामस्मरण करावे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. काही बंधन नाही. तुमच्या आंघोळीचं बंधन नाही आणि तुमच्या जेवणा खाण्याचंही बंधन नाही, कारण आत्मा परमात्मा सदोदित तुझ्यामध्ये आहे. जे शाकाहारी आहेत त्यांच्यामध्येच आहे, किंवा रोज आंघोळ करतात त्यांच्यामध्येच आहे, आणि आंघोळ करत नाही त्यांच्यामध्ये तो नाही आहे असं नाही आहे. मात्र जे शुद्ध मनाने राहत आहेत, शुद्ध शरीराने राहत आहेत, आचार विचाराने शुद्ध आहेत, त्यांच्यामध्ये अनुभव त्यांना लवकर येतो. आणि जे अपवित्र राहत आहेत, अशुद्ध राहत आहेत, विचाराने पण आणि आचाराने पण, वर्तणुकीने पण, जे दुष्ट आहेत, खराब आहेत, त्यांना अनुभव येत नाही. ते दुःखसागरामध्ये लोटले जातात. आणि जे शास्त्राने सांगण्याप्रमाणे देह मन पवित्र ठेवून जे साधन भक्ती करतात त्यांना त्याची प्रचिती येते. पण मी सांगतो ना, या जगामध्ये सर्वांमध्ये देव आहे. दशावतारामध्ये तो मत्स्य अवतार धारण केला, तो वरा अवतार झाला, त्याने अनेक अवतार धारण केले. मग देवाला काय वर्जन आहे हो? तुमच्या कल्पनेमध्ये अडकू नका, सदोदित भक्ती करा. या जगामध्ये अनेक धर्म आहेत, पंथ आहेत, सर्वांमध्ये तो ईश्वर देव आहे. म्हणून काही भेदभाव करून अज्ञानाच्या कल्पनेमध्ये अडकू नका आणि देवाला भेदभाव करू नका. देव कोणाचा वेगळा नाही, कुठल्या धर्माचा वेगळा नाही. सर्वांचा देव एकच आहे. आकाश सर्वांना एकच आहे, धरती सर्वांना एकच आहे, हवा सर्वांना एकच आहे, पंचमहाभूते सर्वांना एकच आहे. मग देव वेगळा कसा असेल? कल्पनेमध्ये अडकू नका, अज्ञानामध्ये भक्ती करू नका. ज्ञान स्वरूपाने भक्ती करा, तेव्हा खऱ्या अर्थाने मुक्त होणार आहात आणि खऱ्या अर्थाने आनंद जीवनामध्ये भोगणार आहात. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या आत आहे तो ह्याची प्रचिती येणार आहे. तीच मोक्षमुक्ती आहे आणि ते ज्ञान तुम्हाला तारून येणार आहे, सुख शांती समाधान प्रदान करणार आहे. राजाधिराज सद्गुणा श्री सिद्धरामेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय.